ओके. नमस्कार सगळ्यांना. ऑल BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर फॅमिली. तुम्ही सगळे दरवेळेला येतात, प्रेमाने येतात, म्हणून आम्हाला खूप आनंद होतो. आणि आज मला विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे माझी मैत्रीण डॉक्टर नंदिनी दिवाण याची मला ओळख करून द्यायची आहे. तर नंदिनी, आय नो नंदिनी सिन्स शी हॅज जस्ट कम आउट ऑफ अंडरग्रॅड कंप्लीट केलं होतं. आणि तेव्हापासून मला मी तिला ओळखते. तर तिची बायोडेटा आपल्या साईटवर टाकलाच आहे. तो खूप मोठा आहे, म्हणून ती मुख्य पॉईंट्स फक्त सांगते. आणि शी रिटायर्ड ॲज अ असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी ऑफ DG रुपारेल कॉलेज, मुंबई. She earned many coveted awards and merit scholarships, led few research projects, authored books. Two of her books got award, which is बदललेल्या मनोभूमिका and other one is अभ्यास कौशल्य. आता नंदिनीची ही करिअरची ओळख झाली. पर्सनल सांगायचं म्हणजे मी प्रथम जेव्हा तिला भेटले तेव्हा शी केम अक्रॉस ॲज अ व्हेरी इंटेलिजंट, हाय अचिव्हर, हार्ड वर्कर अँड व्हेरी मेथॉडिकल पर्सन. ॲज आय गॉट टू नो हर मोर, I realized that she doesn't talk much but has a sponge like mind, and everything she notices, she puts it in her memory box, and it can be retrieved anytime she wants. And that's why her friends call her आठवणीचा खजिना म्हणजे नंदिनी. आता तिचं करिअर म्हणजे रिटायर झाल्यानंतर तिने ब्रह्मविद्याचा प्रायमरी आणि ॲडव्हान्स कोर्स केला. आय थिंक शी स्लाइटली चेंज द कोर्स ऑफ हर लाईफ विथ दॅट ट्रेनिंग. आता आपण ते ऐकणारच आहोत. आजचा तिचा विषय आहे फिट, फाईन अँड डिव्हाइन. आणि त्याच्याकरता आपली मनोभूमिका तयार करायची आहे. आपल्याला माहिती आहे. सो सिट कम्फर्टेबली, ॲज कम्फर्टेबली ॲज यू कॅन. If you wish, close your eyes. That avoids distraction. Feel the groundedness. Notice the chair, the cushion, the sofa, and the ground. All this brings stability in the body. Feel that. Be aware of our jumping monkey mind. Bring it into the body. Any feelings come in, feel that. No need to think. Have a direct experience. It doesn't matter if it is pleasant or unpleasant. With awareness, you can relax and rest in any feelings. Try not to choose, not to judge. Not choosing is kindness. Not judging is kindness. Difficult emotions are not you, but now you are part of it. Be kind. Kindness is not suppressing. You are aware but not indulging in it. Happiness, joy, sadness, anger,
All emotions, all feelings will come. Let them dance together in your mind. It is called handshake practice in Tibetan Buddhism. You have to feel it, experience it, and relax. Things will change. You will find your real nature with love and openness. Love and openness will host all the other stuff. Everything will dance together. You will not be afraid of anything. Nothing is unknown because you have inserted these feelings into your own experience. Just stay with it for a minute and then open your eyes and listen to Dr. Nandini Diwan, Fit, Fine and Divine. Thank you. नमस्कार सर्वांना. डॉक्टर अनघा बर्वे हा माझ्या पहिल्या प्रोफेसर. मी जेव्हा सायकॉलॉजीमध्ये BA करायला रुपारेलमध्ये ॲडमिशन घेतली, पहिलं लेक्चर त्यांचं होतं. आज त्यांनी माझी ओळख करून दिली. आणि सायली अमरापूरकर दुसरी होस्ट जी आहे ती माझी स्टुडंट. तर अशा दोघींच्या मुळे मला ही संधी मिळते तुमच्याशी बोलण्याची. याबद्दल मला आनंद पण होतोय आणि मी आभारही व्यक्त करते. आता माझा विषय आहे फिट, फाईन अँड डिव्हाइन. सुरुवातीला आपण काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही त्यांची उत्तरं लिहायची आहे. ह्याच्यात राईट रॉंग काही नाही, आपण काही स्कोअर काढणार नाहीये. तुमच्या मनात जे येईल तेच तुमचं उत्तर, आणि नंतर आपण थोडी उत्तरं आपण शेअर करणार आहोत. आय जस्ट स्टार्ट शेअरिंग द स्क्रीन. प्रश्न सुरू करू. वेअर डू यू लिव्ह? अगदी 2-4 शब्दात लिहा. बहुतेकांची उत्तरं अगदी छोटी आहे. सेकंड क्वेश्चन, हॅव यू लिव्ह देअर ऑल युअर लाईफ? जस्ट राईट येस और नो. वुड यू लाईक टू लिव्ह देअर ऑल युअर लाईफ? येस और नो. How many have helped you so far in your life? Just estimate some number. It doesn't have to be exact. Write any number that comes to your mind. Rough estimate. Number 5, how many may be willing to help you in future? Again, estimate a number. Rough number. Number 6, how many may be willing to accept your requests or commands? Again, estimate some number. ठीक है, 6 प्रश्न. Next. Do you own any vehicle of transportation? वाहतुकीचं साधन? Yes, no. If yes, how many? Will that vehicle last lifelong? Yes or no? Would you like to use it lifelong? Yes or no? Do you own any bank? एखाद्या बँकेचे मालक? Yes, no. Do you invite guests to your home at times? Yes or no? Would you invite guests who make you suffer, spend your money, disrupt your life and peace? Yes or no? 13. Do you own any power plants? Urja Nirmiti Kendra. 14. Which is the best golden period in the history of mankind? In a few words you can write. Sarvottam Suvarna Kal Mansancha Itihasatla. In your opinion, there's nothing right or wrong about it. It's your opinion. Number 15. Do you own any factory,
कारखान्याचे मालक. And the last two questions. 16. At the time of your birth, did you receive some unique, priceless treasures which would last your lifetime? अमूल्य भेटी, विशेष भेटी, खजिना, जो आयुष्यभर तुमच्यासाठी असेल. येस, नो. इफ येस, विच, व्हॉट? And the last question. Has it ever happened that someone or some strangers who don't even know you have left some invaluable gifts or treasures for you, for your use, which will last your lifetime? आयुष्यभर त्यांचा वापर करा. अशा काही भेटी, नजराणे, गिफ्ट्स, खजिने तुम्हाला दिलेत का कोणी अनोळखी लोकांनी? इफ येस, येस, नो. इफ येस, हू, व्हॉट, विच? आपण या प्रश्नांकडे एकच मिनिटात येतोय. फिट फाईन म्हटल्यावर आपल्याला वाटतं युथ, म्हणजे दॅट्स हाऊ वी असोसिएट इट. आता जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं युथ बद्दलचं एक वाक्य गमतीशीर. युथ इज अ वंडरफुल थिंग, व्हॉट अ क्राईम टू वेस्ट इट ऑन चिल्ड्रन. म्हणजे तारुण्य इतकं अद्भुत आणि सुंदर गोष्ट आहे, पण ती मिळते कोणाला? तर मुलांना, ज्यांना त्याचं मोल कळत नाही आणि ते नीट त्याचा वापर करत नाही. सो व्हॉट इज दिस युथ? लॉट ऑफ पोटेन्शियल, लॉट ऑफ पॉवर, शक्यता, फ्रीडम, स्वातंत्र्य. त्याच्या आधी असतं बालपण, जेव्हा अनेक रिस्ट्रिक्शन्स, बंधन असतात. हे नको करू, ते नको करू, आणि वयाचंही बंधन असतं. ॲडल्टहूड, प्रौढपणाकडे गेलं की अनेक जबाबदाऱ्या येतात. सो लॉट ऑफ पोटेन्शियल अँड फ्रीडम इन युथ. आता ब्रह्मविद्या जे मी गेल्या 4.5 वर्षात शिकले, त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट ऑफ युथ इज क्वाईट डिफरंट, बिकॉज देर इज कॉन्स्टंट रिन्युअल ऑफ आवर बॉडी ऑर विदिन द बॉडी. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या शरीरात जे रक्त आहे त्यातला एक थेंब सुद्धा 3 महिन्यापूर्वी नव्हता. ऑल द ब्लड इज न्यू. पेशी मरतात, नव्या निर्माण होतात. नख, हाऊ मेनी नेल्स डू वी हॅव? विल से 20. लुक ॲट द नेल्स ऑफ आवर हँड्स. 10 आहेत. हीच होती का? नाही, ती नवीन आहेत. खूपदा नेलपेंट लावल्यावर लक्षात येतं की ते नख वाढतंय. किंवा इथे मतदान केल्यावर एक शाईची खूण करतात, आधी त्वचेवरची खूण जाते, मग नखावरची हळूहळू जाते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे नख नवीन नवीन होतंय. सो देर इज कंटिन्युअस रिन्युअल विदिन द बॉडी. आणि गमतीशीर विचार म्हणजे जेव्हा आपलं रिटायरमेंट कामातून होते, तर व्हॉट आय रिअलाइज्ड इज अगेन देर आर लेस रिस्ट्रिक्शन्स, लेस रिस्पॉन्सिबिलिटी. सो इट्स काइंड ऑफ सेकंड युथ. आता आपण प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया. ही माझी उत्तरं एका वेगळ्या दृष्टिकोनातून दिलेली आहे. तुम्ही तुमच्याशी कम्पेअर करा. हे प्रश्न विचारताना सायली जरा हसत होती, कारण तिला माहितीये मी कशा तऱ्हेची उत्तरं देणार आहे. पण हरकत नाही, सगळ्यांची तशी येतात. आणि मग आता एक वेगळा, इट्स अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सो वेअर डू वी लिव्ह? वी ऑल लिव्ह इन अवर बॉडी. Have we lived there all our life? Yes, there's no choice. We live within our body. Would you like to live there all your life? Yes, you have to. There's no choice. How many have helped you so far in your life? I don't know, suppose you wrote 56. Did you include yourself? स्वतःला include केलं नसेल तर 56 or 57 करा. We are our own helpers. How many be willing to help you in future? Again, add 1 if you are not included yourself. How many may be willing to accept your requests or commands? Here the answer is trillions. Kahi lakh koti. Who are they or what are they? They are the cells in our body if we take good care of them. ज्यांना सबकॉन्शियस माइंड, त्याच्या शक्तीची काही कल्पना आहे, किंवा हिप्नॉसिसचे जे काही ज्यांनी प्रोग्राम पाहिले त्यांना ह्याचा अनुभव असेल. हाऊ द कमांड्स आर ऍक्सेप्टेड बाय द बॉडी. डू यू ओन एनी व्हेकल ऑफ ट्रान्सपोर्टेशन? येस लिहिलं असेल तर डिड यू इन्क्लूड युअर बॉडी? देन ॲड 1. इफ यू रोट 0, राईट 1. बिकॉज आवर बॉडी इज आवर फर्स्ट व्हेकल ऑफ ट्रान्सपोर्टेशन. फॉर एक्झाम्पल, आता हा प्रोग्राम संपेल, आपण उठून उभे राहू, आपण दुसऱ्या खोलीत जाऊ, कोणी बाहेर जाईल. वी आर युझिंग आवर व्हेकल ऑफ ट्रान्सपोर्टेशन. वुड यू लाईक टू यूज दॅट लाईफ लॉंग? वी हॅव टू. देर इज नो चॉईस. इज द ओनली वन वी हॅव. Will it last lifelong? Yes, if we take good care of it. Do you own any bank? The answer is yes. It's our memory. Our memory is a storehouse with unlimited capacity. अफाट क्षमता आहे आपल्या मेमरीची, स्मरणशक्तीची. त्याच्यावर फारशी बंधनं नाहीये. किती माहिती साठवू शकतो, किती माहिती बाहेर काढू शकतो. एखाद्या बँकेत आपण काही पैसे, डॉलर्स, रुपये ठेवले, एकदा काढले तर पुन्हा पुन्हा नाही वापरतायत. पण ह्या मेमरी मधलं तेच ज्ञान हजारो वेळा आपल्याला वापरता येतं आणि आपण वापरतो. शॉर्ट टर्म मेमरी आहे, म्हणजे फिक्स डिपॉझिट कसं शॉर्ट टर्म, लॉंग टर्म.
शॉर्ट टर्म मेमरी आपण कधी वापरतो, कधी लॉंग टर्म, जास्त काळ आपण माहिती साठवून ठेवतो. डू यू इन्व्हाइट गेस्ट टू युअर होम ॲट टाइम्स? येस ऑर नो? इट कुड बी, मोस्टली पीपल वुड से येस. वुड यू इन्व्हाइट सच गेस्ट? द आन्सर इज अ बिग नो. सो व्हॉट वी से, डोंट इन्व्हाइट सच गेस्ट जे आपलेच पैसे फुकट घालवतात आणि आपलं शांती, आपलं आयुष्य बिघडवून टाकतात. सो दीज गेस्ट्स आर अवॉइडेबल or controllable diseases, physical other problems, stressors, time wasters, मूड स्पॉइलर्स. एक्झाम्पल, एका माणसाला ज्याला लंग कॅन्सर झाला स्मोकिंग केल्यामुळे, तर त्यांनी काय म्हटलं की मी अनेक वर्ष सिगरेट ओढून एक पाहुणा शरीरात बोलावला, लंग कॅन्सर, आणि तो पाहुणा बाहेर काढायला मला कितीतरी पटींनी जास्त खर्च आला आणि त्रास सहन करावा लागला. डू यू ओन एनी पॉवर प्लांट्स? येस. एव्हरी सेल इन अवर बॉडी, एव्हरी सिस्टीम, पचन संस्था, श्वसन संस्था, ते आर पॉवर प्लांट्स. ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत ते. आवर ब्रेन, आवर माइंड. बेस्ट गोल्डन पिरियड इन हिस्ट्री, द प्रेझेंट पिरियड. कारण वी आर इन इट अँड वी कॅन मेक द मोस्ट यूज ऑफ इट. वी कॅन यूज इट टू युअर ॲडव्हान्टेज. समजा 400 वर्षापूर्वी काही सुवर्णकाळ होता, आता आपल्याला त्याचा काय उपयोग? सो फॉर अस प्रेझेंट टाइम. डू वी ओन एनी फॅक्टरी? येस. इट्स अ ब्रेन, इट्स अ थॉट फॅक्टरी. सगळ्यांना अनुभव असेल, सकाळ आपल्याला जाग येते, आपण उठतो, सगळी विचार चक्र भरभर भरभर सुरू होतात. एका बाजूला आपण व्यायाम करतो किंवा सुरुवातीची आपली कामं करतो आणि विचार ते चालूच राहतात. शेवटचे 2 प्रश्न. जन्माच्या वेळी असे काही खास विशिष्ट खजिने मिळाले का? द आन्सर इज येस. वी गॉट आवर बॉडी, द माइंड, दे आर फुल ऑफ इमेन्स पोटेन्शियल. आणि some will say God, but most will say the creator's wisdom, perfection, divinity, power, and we got this universe which has abundant resources for our living, for our growth. Number 17, has it ever happened that someone or strangers त्यांनी तुमच्यासाठी काही गिफ्ट्स किंवा खजिना ठेवलाय? तर इथे फार मोठी यादी आहे. एक तर सुपर ह्युमन सुप्रीम पॉवर, द क्रिएटर, आणि अनेक लेखक, गायक, म्युझिशियन्स, फिल्म मेकर्स, कवी, शास्त्रज्ञ, स्पोर्ट्स पीपल, रेसिपी क्रिएटर्स. म्हणजे आता इझिली सगळे म्हणतात त्यांना हे हे करता येतं. कोणी एकेकाळी कोणीतरी त्या रेसिपी निर्माण केल्या, ते वर हँडेड डाऊन अँड वी नो देम. मेडिकल क्षेत्रात एवढा रिसर्च झालाय, त्याचे किती फायदे आहेत. टेक्नॉलॉजिस्ट, फोटोग्राफर्स, आता आपण झूम वापरतो आहे, लॅपटॉप, फोन वापरतो आहे. सो समबडी समवेअर त्यांनी त्याचा शोध लावला आणि वी आर युझिंग दॅट. अँड सम अमेझिंग वंडर्स, दॅट इज नॅचरल वंडर्स अँड ह्युमन मेड. लता मंगेशकर गेल्या तेव्हा मला ही जाणीव झाली की त्या आपल्या कोण होत्या तसं काहीच नातं नाही, पण त्यांनी केवढा खजिना त्यांच्या गाण्यांच्या रूपात आपल्यासाठी ठेवलाय. अर्थात हे लोक they are just following their passion, so they are doing it to actualize their potential, but in that we receive so much. सो आता हे 17 प्रश्नांची उत्तरं झाल्यावर तुमच्या मनात काही विचार आला का? तर पटकन एक वाक्य तुम्ही लिहून ठेवा, आपण ते नंतर शेअर करू. आफ्टर लुकिंग ॲट दीज आन्सर्स which may be different from what you wrote, but these answers are meant to give a certain perspective about today's topic. तो विचार आपण नंतर शेवटी शेअर करू, तुम्ही जे काय लिहिलंय ते. मी पुढे जाते आता. फिट अँड फाईन आपण एक समग्र दृष्टिकोन घेतला तर 5 भाग येतील. शारीरिक, फिजिकल, कॉग्निटिव्ह म्हणजे वैचारिक, बोधनिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक. फिजिकल म्हटलं तर आय थिंक मोस्ट ऑफ अस नो, गुड केअर ऑफ द बॉडी इज द ओनली वन वी हॅव. आत्ताच आपण पाहिलं, एकुलती एक. इट हॅज टू लास्ट द लाईफ टाईम आणि इट्स अ ग्रेट प्रिव्हिलेज टू बी इन अ ह्युमन बॉडी. मी कॉलेजमध्ये स्टुडंट्सना उदाहरण द्यायची की तुमचा रुमाल किंवा साधं पेन कुठे कॅम्पसवर पडलं, हरवलं, तुम्ही ऑफिसमध्ये तक्रार कराल का किंवा काय किती शोधाल? सगळे हसायचे, नाही, वी हॅव अदर्स और वी कॅन गेट अनदर वन. व्हॉट इफ यू यूज द सेलफोन? नाही, then more is at stake, so we'll be more worried. What about the body? एकुलती एक and we have to take care of it. Sleep and rest. असा विचार करूया जेव्हा वीजच नव्हती. The waking hours were limited. आता the waking hours are longer, hectic. Sleep deprivation, अपुरी झोप, पुरेशी झोप न मिळणं, भरपूर संशोधन आहे त्याचे किती दुष्परिणाम होतात शरीरावर आणि मनावर. टॉकिंग अबाउट डाएट, आहार, एक विरोधाभास असा आहे की जंक फूड
अतिशय लोकप्रिय आहे, पटकन होतं, प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड. याच्या विरुद्ध चांगलं न्यूट्रिशक पोषक आहार त्याला तयार करायला जास्त वेळ लागतो, एफर्ट्स लागतात. एक नवाच ओपीडी सिंड्रोम आहे, म्हणजे ऑर्डर आणि पार्सल डिलिव्हर. सोय आहे त्याच्यात पुष्कळ. हल्लीच मी वाचलं की ही कोट्यावधी रुपयांची इंडस्ट्री आता तयार झालेली आहे. इट इज एव्हर ग्रोईंग अँड द बिझनेस इज ग्रोईंग अँड ग्रोईंग इन क्रोअर्स. शुगर, सॉल्ट, फॅट्स, दे आर ॲडिक्टिव्ह. देर इज इनफ रिसर्च अबाउट दॅट. स्नॅकेबिलिटी, चव वाढते ह्या 3 गोष्टींनी, बट दे आर नॉट गुड फॉर हेल्थ. We have eating disorders. Recent years, we have seen that there's a concept of zero figure, म्हणून खायचंच नाही आणि अति बारीक व्हायचं, किंवा अतिशय हाय कॅलरी जेवण करून ओबेसिटी. सो हे काही पैलू आहेत. फिजिकल ऍस्पेक्ट्स मध्ये एक्सरसाइज, दॅट्स अनदर ऍस्पेक्ट. तर वर्किंग फ्रॉम होम, being online. आता when we are online, we are always on a chair or a bed. Sedentary life. Sitting is considered new smoking. Smoking इतके वाईट नाहीये दुष्परिणाम, पण it is quite bad. It can have many effects on bad effects on health. Gym, many people are interested, पण त्याची किंमत किती लोकांना जाता येईल तिथे, त्याची उपकरणं घरी काही लोकांकडे असतात, सगळ्यांकडे नसतात. घराबाहेर खेळायचे खेळ म्हटलं तर आपले देशी खेळ पहा, खो खो, कबड्डी. जागा कमी लागते आणि बाकी साधनं फारशी लागत नाही. पण लोकप्रिय खेळ कुठले आहेत? आउटडोर गेम्स, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस. दे ऑल नीड सम इक्विपमेंट, बिगर ग्राउंड्स, आणि त्या मानाने खर्चिक आहेत ते. करेक्ट ब्रीदिंग इज वन पार्ट ऑफ फिजिकल ऍस्पेक्ट. वी आर गेटिंग क्लीन फ्रेश एअर टू ब्रीथ, विच इज अ बिट डिफिकल्ट नाव. चैनीचीच गोष्ट झाली आहे बिकॉज ऑफ द पोल्युशन. One more thing aspect we find, overemphasis on appearance, especially of women, and the media is full of strong messages about how these should be, like our skin or hair or clothes, cosmetics, shoes, perfumes, deos. आता ज्यांची स्वप्रतिमा म्हणजे आपल्या शरीराबद्दलची, आपल्या बाह्य रूपाबद्दलची नेगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो इफ देर इज टू मच एम्फसिस ऑन अपिअरन्स. Physical aspects मध्ये आणखी drugs, smoking and alcohol, somehow it got associated with being cool. Net addiction, that's another recent phenomenon. Here, in the past, there was a slogan, say no to drugs, say no to cigarettes. We can't say no to use of net because we all use it and it's useful. आता काही असे प्रकार आहेत जिथे शरीर हेच मशीन किंवा यंत्र किंवा उपकरण किंवा साधन असतं. बाहेरचं काही एक्सटर्नल एड्स त्याला लागत नाही. ह्याच्यात आहे योगासन, सूर्यनमस्कार, ब्रह्मविद्या जे मी शिकले. त्याच्यात स्पिरिच्युअल ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत, काही स्पेशल तंत्र आहेत आणि मेडिटेशन. आणि काही मार्शल आर्ट्समध्ये शस्त्राविना वी कॅन फाईट. सो देअर द बॉडी इटसेल्फ इज द मशीन or the tool. Coming to cognitive aspects, these are thinking or mental faculties. So श्रवण करणं, वाचन, स्मरणशक्ती, बोलणं, लिहिणं, समस्या सोडवणं, कोडी सोडवणं, निर्णय घेणं, कल्पनाशक्ती, वेगवेगळे रिसोर्सेस वापरणं, औपचारिक शिक्षण आणि करिअर ह्या दोन्हीमध्ये ह्याचा जास्त वापर आहे. आणि तिथे आपण पाहतो की स्पर्धा आहे, गोंधळ आहे, निर्णय घेता येत नाही. तर जनरली ह्या दोनासाठी फॉर्मल एज्युकेशन अँड करिअर चॉईस वी कन्सिडर 2 काइंड्स ऑफ फॅक्टर्स, इंटरनल अँड एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे आपल्या क्षमता, रुची, आवड निवड, बुद्धी, कौशल्य आणि एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत. एक्सटर्नल फॅक्टर्सची मोठी यादी आहे, त्याच्यात त्या जॉबच्या काय डिमांड्स आहेत ते. आणि डॉक्टर अनघा बर्वेंची म्हणजे त्याचा पीएचडीचा हाच टॉपिक होता, हॉलंडची थिअरी. जेव्हा या 2 घटकांचं असं मॅचिंग होतं, परफेक्ट सुसंगत असतात ते, तेव्हा 3 गोष्टी होतात. ती व्यक्ती त्या जॉबमध्ये स्टेबल राहते, दे कंटिन्यू टू वर्क देअर, त्यांना समाधान जास्त मिळतं आणि त्यांची क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स इज ऑल्सो हायर. Now, once upon a time, this choice of education or career was considered life determining. म्हणजे एकदा ती लाईन निवडली की तसंच पुढे जायचं. इट्स नॉट एनी मोर. वी कॅन सी दॅट डॉक्टर्स बिकम म्युझिशियन्स or pilots give up that job and become chefs. So it is not anymore life determining. Cognitive aspects हा दुसरा भाग आहे, सोशल परसेप्शन अँड कॉग्निशन. म्हणजे आपण स्वतःबद्दल कसा विचार करतो आणि इतरांबद्दल. ह्याच्यामध्ये काहींची स्वसंकल्पना नकारात्मक असते, स्वतःबद्दलच्या अपेक्षा अवास्तव असतात. म्हणजे ते लक्ष्य किंवा ध्येय ठेवतात ते काही वेळा अति आवाक्या बाहेरचं
कधी इतकं कमी असतं की त्यांच्या कुवतीचा कसच लागत नाही. ॲरॉन बेक सायकॉलॉजिस्ट, त्यांनी काही यादी दिली आहे, कॉग्नेटिव्ह एरर्स, द एरर्स वी मेक इन थिंकिंग अबाउट आवर सेल्स अँड अबाउट लाईफ. आणि त्यांची कॉग्नेटिव्ह थेरपी सुद्धा आहे. तर बेसिक इथे आयडिया अशी आहे की काही अवास्तव आपले समज असतील स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा जगाबद्दल, ते पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह, तर ते गैरसमज असतील त्यांच्यामुळे नकारात्मक भावना आणि चुकीच्या ऍक्शन्स हे दोन्ही होऊ शकतं. अल्बर्ट ॲलिस, REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, और ABC थिअरी सिम्पल, ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, बिलीफ्स आणि कॉन्सिक्वेन्स. म्हणजे आपल्याला वाटतं की असं घडलं म्हणून मला असं वाटलं, मला राग आला किंवा मला वाईट वाटलं. तर ते डायरेक्ट A to C नसतं, मध्ये बिलीफ्स येतात, आपले काहीतरी समज असतात ज्यांच्यामुळे आपल्याला अमुक भावना किंवा अमुक कृती आपल्या हातून होतात. त्यांनी कॉन्सेप्ट दिलाय ऑट मस्ट शुड, म्हणजे ऑटिंग मस्टिंग शुडिंग. आपण मराठीत म्हणू शकतो झालंच पाहिजे. तो जो आहे ते, ट्रेन वेळेवर आलीच पाहिजे, अदर शुड बिहेव इन दिस वे, त्यांनी हे केलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अँड देन देर इज अ बिग लिस्ट ऑफ ह्युमन एरर्स इन ॲट्रिब्युशन अँड कॉग्निटिव्ह बायसेस. मला वाटतं या एकेकावर किती लेक्चर्स देता येतील, बट आय एम जस्ट मेन्शनिंग दीज थिंग्स हॅपन. गोइंग टू सोशल ऍस्पेक्ट्स, फॅमिली, काही ट्रेंड्स, विभक्त एकत्र कुटुंब, चाइल्ड रेअरिंग पॅटर्न्स, पालकांचं म्हणजे दृष्टिकोन, अति लाड किंवा अतिशिस्त, द प्रेशर टू अचीव ऑन चिल्ड्रन, सिंगल पेरेंट फॅमिलीज आहेत, काही ठिकाणी रिअल डिवोर्स झालाय, काही ठिकाणी तो इमोशनल आहे, म्हणजे दे आर टुगेदर लिव्हिंग बट नॉट रिअली अ कपल. मग भावंडामध्ये नकारात्मक तुलना, ओनली चिल्ड्रन त्यांचा प्रॉब्लेम, एकुलते एक, जेंडर डिस्क्रिमिनेशन, भावा बहिणीमध्ये लिंगभेद फॅमिलीमध्ये असणं, पेरेंट्सवरचा ताण, पेरेंटिंग इज मोर डिफिकल्ट टुडे, दे ऑल्सो पेरेंट्स हॅव लेस टाइम अँड एनर्जी, दे वॉन्ट टू बी गुड रोल मॉडेल्स बट इट्स नॉट इझी फॉर देम. सो आता असतात PET, पेरेंट इफेक्टिव्हनेस क्लासेस फॉर पेरेंट्स. जनरेशन गॅप आपल्याला वाटतं कमी कमी होईल, पण नाही. म्हणजे तरुण मुलं असा विचार करतात की वेन दे बिकम पेरेंट्स दे विल बी फ्रेंड्स विथ देअर चिल्ड्रन और दे विल सी दॅट देर इज नो गॅप. पण तेव्हा जेव्हा ते त्या भूमिकेत जातात तेव्हा जगच एवढं बदलतं की द गॅप इज विजिबल. डिंक, सिन्स अँड लिव्ह इन आर more recent patterns, double income, no kids, single income, no spouse, and live in. सोशल ऍस्पेक्ट्स, पिअर ग्रुप, स्पेशली टीनेज मध्ये हे जास्त दिसून येतं. निगेटिव्ह कंपॅरिझन हे शाळेमध्ये पण दिसून येतं. इज टाइम युज्ड और इट इज वेस्टेड. ग्रुप ऍक्टिव्हिटीज हेल्दी आहेत की हार्मफुल आहेत. प्रेशर टू कन्फर्म, म्हणजे एखादी वाईट गोष्ट पण असेल पण इतर करतायत म्हणून करण्याचं प्रेशर. तर इथे पिअर प्रेशर ऐवजी जिअर प्रेशर म्हणतात. म्हणजे कोणी ते केलं नाही मित्रमैत्रिणींबरोबर, सम ऍक्टिव्हिटी कुड बी स्मोकिंग और समथिंग दॅट इज नॉट व्हेरी हेल्दी, तर त्यांची टर उडवली जाते, कुचेष्टा, टिंगल टवाली. सो देर इज अ प्रेशर टू कन्फॉर्म टू द ग्रुप. Heterosexual relations, breakup, patch up, I'm told by counselors, these start happening in school years. Social aspects, social cultural milieu, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे सामाजिक, तर आत्ताचे काय समस्या आहेत, गुन्हे काय आहेत किंवा भ्रष्टाचार. LPG आपण शॉर्ट फॉर्म वापरतो, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. वर्ल्ड, दिस इज अनदर वर्ल्ड, आभासी जग जे आहे अतिशय मोहक, अतिशय मनोरंजक, फुल ऑफ टेम्पटेशन्स, डिस्ट्रॅक्शन्स, जे ऍडिक्टिव्ह होऊ शकतात आणि ते अतिशय म्हणजे आकर्षक आहेत की आपलं लक्ष खेचून घेतील असे. आणि इथे ही छोटी यादी दिली आहे, कम्प्युटर, इंटरनेट, वेबसाईट्स. टेलिव्हिजनच्या इथे टेलिव्हिलन म्हटलंय कारण खूप रिसर्च आहे, ज्या ऍडव्हर्टिजमेंट सतत जाहिराती ज्या दिसतात आणि सिरियल्स, लोकांनी जरी त्या जाहिरात म्हणजे ते प्रॉडक्ट विकत नाही घेतलं, द पीपल डोंट मे नॉट बाय द प्रॉडक्ट बट दे बाय द मेसेजेस विच आर इम्प्लिसिट इन देम, अँड दॅट कॅन लीड टू यू कॅन से सर्टन मेंटल सेट्स अँड सम प्रॉब्लेमॅटिक थिंकिंग ऑल्सो. स्मार्टफोन्स, व्हिडिओ गेम्स, मास मीडिया, सोशल मीडिया, OTT आणि व्हेरी रिसेंटली सायबर क्राईम्स एव्हर इन्क्रीजिंग. सोशल ऍस्पेक्ट्स, आपलं वातावरण मधलं ज्या नॉन प्रिंट ई मटेरियल आहे, म्हणजे छापील नाहीये, छापील म्हणजे पुस्तकं वाचन, ते जुना काळ झाला. आता ही नॉन प्रिंट जी आहेत त्यांची रीच, दे कॅन रीच अ व्हेरी व्हेरी वाईड बेस. निरक्षर माणसं पण वापर करू शकतात, इझी ऍक्सेस, 24 तास अवेलेबल, आणि त्या मानाने त्यांची किंमत कमी आहे. पण त्यांचा कॉन्टेंट जो आहे त्याच्यावर खूप रिसर्च झालाय, स्पेशली अबाउट द जेंडर रोल्स, अबाउट विमेन
द रिसर्च शोज दे आर पोर्ट्रेड एज सेक्स ऑब्जेक्ट, बुद्धू, इग्नोरंट, मूर्ख, अक्कलशून्य, कमी दर्जाच्या कौटुंबिक भूमिकेत, काहींची आधुनिकतेबद्दल किंवा समानतेबद्दल अगदी चुकीची आयडिया आहे. म्हणजे त्या सिगरेट ओढतात, दारू पितात, शिव्या देतात, इतरांचं शोषण करतात. सो दे थिंक दे हॅव टू बी अनदर मॅन टू शो दॅट दे आर मॉडर्न. द मेन, द रोल्स आर आक्रमक, हिंसा, सत्ता गाजवणं, सूड घेणं, शिव्या देणं. दिस इज समथिंग दॅट इज कॉमन. सो हे पाहिलं तर वाटतं एक सामाजिक कुपोषण चाललं आहे किंवा सामाजिक प्रदूषण झालं आहे. तर काही देशात तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर काही बॅन आणायचा प्रयत्न चालू आहे, किंवा आपल्या भारतामध्ये मुंबईमध्ये रिस्पॉन्सिबल नेटिझम, बिंग रिस्पॉन्सिबल नेटिझन अशा मुवमेंट चालू होत आहेत. सोशल ऍस्पेक्ट्स मला सायकॉलॉजीमध्ये म्हणजे मी इतके वर्ष शिकवल्यामुळे हे मला प्रक्रिया आठवतात की त्यांच्यामुळे काय खोलवर परिणाम होऊ शकतात. दिस क्लासिकल कंडिशनिंग, प्रायमिंग, स्टिरियोटायपिंग, मॉडेलिंग, दीज आर सायकॉलॉजिकल प्रोसेसेस. आणि एक्सपोजर टू दूज ह्या सगळ्या प्रोसेसेसमुळे जे एक्सपोजर होतं त्यांनी विरेचन किंवा कॅथार्सिस होत नाही, तर बधीर, निबर होणं, डिसेन्सिटायझेशन होणं हे जास्त दिसून येतं संशोधनानुसार. सो हा एक भयानक जरा विरोधाभास वाटतो. नॉन ई वेज आर स्लो, लिमिटेड, डिमांडिंग, दे हॅव अ स्मॉल रीच, but the content may be good. Whereas e-ways are fast. E is electronic ways, fast, easy, wide reach, many, attractive, popular. पण त्यातला कॉन्टेंट तो आहे तो उथळ, प्रतिगामी, जेंडर बायस्ड, हार्मफुल. अर्थात काही ई वेज आर व्हेरी युजफुल, लाईक हा तुमचा ग्रुप जो छान आहे, यू आर युझिंग ई वेज बट फॉर व्हेरी गुड रिझन्स. कमिंग टू इमोशनल ऍस्पेक्ट्स, महासंकट, संकट, आव्हानं, दे हॅव बीन पार्ट ऑफ ह्युमन हिस्ट्री थ्रू आउट. स्ट्रेसचा शब्द 1970s हॅन्ड सेल पहिल्यांदा त्याचा वापर. हंगेरियन एंडोक्रायनॉलॉजिस्ट दिस पर्सन वॉज. तर आपण जनरली स्ट्रेसच म्हणतो, ताण तणाव, पण देर आर टू टाइप्स. युस्ट्रेस हॅज पॉझिटिव्ह इफेक्ट्स आणि डिस्ट्रेस हॅज निगेटिव्ह इफेक्ट्स. स्ट्रेसर हा एक शब्द आहे. स्ट्रेस इनॉक्युलेशन हा एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जसं लसीकरण करून वी प्रोटेक्ट द बॉडी, कॅन दे बी सम स्टेप्स टेकन फॉर स्ट्रेस इनॉक्युलेशन. तर सिंपल मिनिंग ऑफ स्ट्रेस वुड बी हाऊ डू वी पर्सिव्ह अ सिच्युएशन. एखादी परिस्थिती तो धोका आहे का आव्हान आहे, आणि त्याच्याशी मुकाबला करण्याचे आपल्याकडे साधनं भरपूर आहेत की कमी आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेस केव्हा होतो, जेव्हा वी सी तो धोका आहे आणि आपल्याकडे रिसोर्सेस फार कमी आहेत. स्ट्रेस इज लेस, मच लेस, इफ यू सी ओके इट्स जस्ट अ चॅलेंज, हे काहीतरी आव्हान आहे ना, आय कॅन फाईट इट, आय हॅव सो मेनी रिसोर्सेस. आता मी इथे नेगेटिव्ह फिलिंग्स किंवा अनुभवांची एक यादी दिली आहे. यू कॅन जस्ट रीड इट. इज इट विजिबल? इज द लिस्ट विजिबल, सायली? Yes. 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 Yeah, we can. ओके. आता हे इंग्लिश मधले शब्द आहेत, आपण सगळेच ते वापरतो. मराठीमध्ये आपण म्हणू उदास, दुःखी, खजील, निराश, नाउमेद, हताश, हतबुद्ध, अपमानित वाटणं, लाज शरम वाटणं, व्याकुळ, खिन्न, राग, संताप, क्रोध, वैताग, किळस, कंटाळा, वैफल्य, बेचैन. दीज आर नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. नाव दे फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी अँड ड्युरेशन मॅटर. म्हणजे किती वारंवार ते एक्सपिरियन्स, अनुभव येतात, तीव्रता किती आहे आणि किती काळ ते मनात येत आहेत. आणि एक्स्ट्रीम झालं हे तीन तर म्हणजे रिसर्च वुड शो दे कॅन बी सुसाइड. सो त्याचे कॉजेस आणि प्रिव्हेन्शन हा एक भाग आहे. पॉझिटिव्ह फिलिंग्स पुन्हा एक यादी आहे, यू कॅन रीड दिस. दीज आर पॉझिटिव्ह फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस. आनंद, उत्साह, प्रेम, यश, आशा, मज्जा, गंमत, समाधान, शांती, श्रद्धा, विश्वास, आदर, सार्थक वाटणं, स्वीकार, उमेद वाटणं, कृतज्ञ, संतुष्ट, कृतार्थ, हास्य विनोद. These are positive experiences. Now negative feelings we can't avoid, so we learn to manage. We'll see, or we have seen a bit that प्रत्येक आपली एखादी गरज पूर्ण होते तेव्हा पॉझिटिव्ह फिलिंग्स निर्माण होतात, आणि गरज पूर्ण होत नाही तेव्हा नेगेटिव्ह इन जनरल. आणि प्रत्येक त्या वेळी काहीतरी आपला एक समज तिथे असतो. सो आयडेंटिफाय देम टू मॅनेज द नेगेटिव्ह इमोशन्स. पॉझिटिव्ह फिलिंग्स ऑफकोर्स ट्राय टू इन्क्रीज, एनहान्स.
Prepare a list of your own mood enhancers and mood spoilers. These are things which enhance my mood. They lead to a positive mood आणि ह्याने माझा mood बिघडतो. The list will be different for all. And what we have to see is for in this list, for how many we depend on ourselves and for how many we depend on other people. That is something to be considered. Coming to spiritual aspects, हे शेवटी आहे कारण माझ्यासाठी हे more recent learning आहे. म्हणजे जास्त माझा सायकॉलॉजीवर भर होता जो अनेक वर्ष विषय शिकवला आणि शिकले. दिस इज मोर रिसेंट. आता माझ्या दिवसाची सुरुवात सकाळ होते बाय थँकिंग मदर अर्थ फॉर मूव्हिंग राउंड सो दॅट वी सी द न्यू डे. थँकिंग द सन सो वी गेट अ न्यू डे, वी सी द लाईट and the superhuman power behind the earth as well as the sun. So that power is considered omnipresent, present everywhere at the same time, omnipotent, very powerful, omniscient, knowing everything. Sarva Vyapi, Sarva Shaktiman, आणि सर्वज्ञानी. That's the power. I mean, some may call it God. You can just say power, Nirgun Nirakar. Bhagwan is a short form. Bhumi, Agni, Gagan, Vayu, Nir. म्हणजे आपण पंचमहाभूत म्हणतो ती. What I learned in Brahma Vidya, the seven kingdoms. Ethereal is emptiness, darkness, just enveloping. Sidereal is light. These two are abstract, intangible. Then there is mineral kingdom, where there is concrete, there's some form, touch is possible. Vegetable kingdom मध्ये थोडा life आहे, but there's no movement. Vegetable kingdom मध्ये we find maximum struggle to grow. And then after growing, म्हणजे आपलं प्रकाश, पाणी, खत सगळा वापर करून growing as much as possible and then sacrifice. People will do anything to the plants or the trees, the fruits and the flowers. Animal kingdom, further progress. जिथे movement आहे आणि alertness, sensory organs आणि quest. We find that and थोडा intelligence तिथे आहे. Human is still higher and because we have speech and higher mental faculties. And celestial is higher, the superhuman. So feeling a connection to all the creations of the creator, feeling a sense of oneness, respect. आपल्या आतमध्ये जी एक ऑर्डर आहे, सिस्टम आहे आणि ऑर्डर मध्ये सगळं छान आहे असं नाही. देर इज कॉज इफेक्ट रिलेशन, देर आर सम लॉज. सो फीलिंग दॅट रिस्पेक्ट फॉर द विस्डम अँड परफेक्शन दॅट इज विदिन अँड विदाउट. Gratefulness, important concept here. We receive so much every moment. Our survival growth depend on so many. So humility and attitude of gratitude instead of taking for just granted. हे काय आपला हक्कच आहे, हे काय रुटीन मधलं आहे, त्यात काय नवीन. रात्र संपली, सूर्य उजळला, त्यात काय नवीन. No, I mean we can be grateful for these things also. So काउंटिंग ओन ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड जर्नल. आता ग्रॅटिट्यूड जर्नल तुम्ही हे केलं म्हणजे काय म्हणू आपण गुगल सर्च मध्ये घातलं, तुम्हाला प्रचंड इन्फॉर्मेशन मिळेल. मी म्हटलं आपण एक सोपं काहीतरी एक्सरसाइज घेऊया. लेट्स राईट द लेटर्स A to Z, ABCDEFG up to Z. And under each we can write some things for which we are grateful. आपण हे नंतर करूया शेवटी, मे बी वेन वी हॅव क्वेश्चन आन्सर, सो पीपल कॅन राईट and people can share also what they have written. For example, Z चं मला लगेच आत्ता सुचतंय ते Zoom, because we are using it right now. A, from A, now here some points will be common for all. We are grateful that A for air that we breathe. So A to Z आणि हे 4 वाक्य. So you can write these 4 sentences. I'm grateful that I have. I'm grateful that I can. For example, I can walk, I can talk, I can see, I can hear. I'm grateful that I don't have. म्हणजे काही नकोशा गोष्टी माझ्याकडे नाहीयेत, I'm grateful for that also. आणि 4, I'm grateful that I don't have to. म्हणजे त्रासाची, अवघड अशी काही गोष्ट आहे जी मला करावी लागत नाहीये. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरी नळ आहे, नळाला पाणी येतंय किती वेळा, व्हॉट एव्हर, 24 तास. सो आय डोंट हॅव टू वॉक से 5 miles भर उन्हात एक बादली पाणी आणण्यासाठी. सो दॅट्स सम, आय एम ग्रेटफुल दॅट आय डोंट हॅव टू डू इट. आय एम जस्ट कीपिंग दिस फर्दर, म्हणजे गोइंग फर्दर, कारण हे आपण नंतर घेऊया. These are some indicators of being fit and fine. I'll just give 1 minute so that you can read. ते एक्सप्लेन करण्याची काही फार जरूर नाहीये. It is sort of obvious what they will be.
हे आणखी 8 इंडिकेटर्स आहेत. आणखी जास्त असू शकतात, पण मी एक थोड्यांची यादी केली. आता गिव्हिंग सम टिप्स फॉर बिंग फिट अँड फाईन. आपण आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यावरून थोडंसं या टिप्स म्हणजे कळून येतीलच. सो फर्स्ट इज इंट्रॉस्पेक्ट, स्वतःच परीक्षण. आपल्या सकारात्मक, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह भावना कुठल्या आहेत, कशामुळे निर्माण होतात, त्यांची कारणं काय, त्याच्या मागे आपले कुठले समज आहेत, आपण एखादी घटना घडते त्याला आपण काय अर्थ लावतो, आपले मूड एनहान्सर्स काय आहेत, मूड स्पॉइलर्स काय आहेत, आणि ते इतर लोक कसे वागले त्याच्यावर अवलंबून आहे की आपल्या स्वतःवर. म्हणजे मी म्हटलं की मला एक सुंदर आवडतं गाणं ऐकल्यावर मला छान वाटतं. इट डिपेंड्स ऑन मी, इट्स विद इन माय कंट्रोल. But when you say when others appreciate you, it's you're being dependent on other people. So emotion as a choice, you choose to feel in a particular way. That comes from REBT theory. So again, staying with negative emotions, deal effectively with them. For example, anger, rag and chinta. Both are considered toxic because they have negative effects on us. So anger is often punishment given to oneself for mistake made by other people. We lose joy, energy, time. Worry again is problematic. So I think common saying is don't fume and fret, forgive and forget. So there's a lot of research, psychology मध्ये रिसर्च आहे की फॉरगिव्हिंग केल्यामुळे चांगले परिणाम जे होतात ते. मिर्झा गालिब अतिशय छान शेर, इस तरह मैंने जिंदगी को आसान कर दिया, कभी किसी से माफी मांग ली, कभी किसी से माफ कर दिया. सिंपल वर्ड्स बट एम्फोसिस ऑन फॉरगिविंग. इनर कंट्रोल ऑफ इमोशन्स वर्सेस रिमोट कंट्रोल्स. जर नीड फॉर सोशल अप्रुव्हल, इतरांनी आपल्याला स्वीकृती देणं ही जर गरज फार जास्त असेल तर सगळे रिमोट कंट्रोल आपल्या भावनांचे दुसऱ्यांकडे जातात. फील हॅपी, फील सॅड, फील वरिड. सो ॲटलीस्ट कीप द मेन स्विच ऑफ सो यू आर नॉट अफेक्टेड बाय व्हॉट अदर्स आर सेइंग. रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स फ्रॉम वनसेल्फ. ओव्हर एस्पायर, अति उच्च ध्येय तर वैफल्य आहे. अंडर एस्पायर म्हणजे अगदी कमी, आपलं जे काही सुप्त शक्ती आहे त्याचा वापरच होणार नाही. नो नेगेटिव्ह कम्पॅरिझन विथ अदर्स. फॉर एक्झाम्पल ह्याच्यासाठी दोन प्रश्न सॉर्ट ऑफ आहेत की विश टू बी रिबॉर्न ॲज व्हॉट. काही अतिशय प्रसिद्ध, पैसेवाल्या, टॅलेंटेड लोकांना विचारलं तर दे सेड दे वोंट लाईक टू बी रिबॉर्न ॲज देमसेल्व्स. सो पीपल थॉट हाऊ इज इट पॉसिबल, यू हॅव एव्हरीथिंग. सो दे सेड ते होण्याची दुःख काय आहेत हे तुम्हाला कळलं तर तुम्हालाही ते म्हणून जन्म घ्यायला आवडणार नाही. सो इट इज लाईक व्हॉट दे हॅव गॉन थ्रू मे बी अदर्स डोंट नो. किंवा दुसरा एक एक्सरसाइज असा आहे, सगळ्यांनी समजा 15 लोक आहेत, सगळ्यांनी आपापली दुःख किंवा समस्या ह्या एका टेबलावर अशा ठेवा, म्हणजे फिगरेटिव्हली, नॉट ऍक्च्युअल. आणि मग सगळ्यांच्या पाहायच्या आणि देन एव्हरीवन इज टोल्ड यू पिक वन. Most people will pick their own because they see that their trouble is comparatively minor as compared to others, that of others. SIP कायम चालू ठेवणं. आता SIP इथे म्हणजे जनरल इथे सेड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, पण आपण त्याला नाव देऊया सेल्फ इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. रोज थोडं, लाईक वॉटर टू द ट्री, थोडंसं पण रोज. लर्न न्यू स्किल्स, लँग्वेजेस, कम्पेअर सेल्फ विथ ओन पास्ट सेल्फ. नो सेल्फ पिटी, नो बिटरनेस, बिचारी मी, कडवटपणा, व्हाय मी. इथे तुम्ही आर्थर ॲश चे कोट्स मधला व्हाय मीचा कोट वाचा, अतिशय चांगला आहे. आर्थर ॲश अमेरिकन टेनिसपटू, त्याला एड्समुळे तो मरणार होता. त्याच्या ऑपरेशनमध्ये त्याला जे रक्त दिलं गेलं त्याच्यामुळे त्याला एड्स झाला. तर त्याच्या फॅन्सने म्हटलं का देवानी असं का तुला केलं, सच अ गुड पर्सन. तर तो म्हणाला की मी जेवढा एवढ्या लोकांमध्ये कप जिंकलो आणि आय वन द फायनल अँड आय वॉज होल्डिंग इट, आय डिडंट से गॉड व्हाय मी. सो इवन नाव I will not say, instead change it, but that's another one. Try me, why not me? For example, getting lemons from life. There are 4 possible attitudes: angry, complain, sulk, prude. ठीक है, लिंबू सरबत केलं प्यायलं. Some will thrive on it. Let me get more lemons. Sell, make a chain, sell more and more. Greater frustration tolerance, that is in response to provocation. आता आपल्या आजूबाजूला काही वायर्स दिसतील आणि इफ यू टच देम आपल्याला शॉक नाही मिळणार, कारण
देर इज इन्सुलेशन. सो यू लूज ही गोष्ट अशी आहे. सायली, वेळ आहे का आपल्याला हे बोलायला, की शाल आय गो फास्ट? नाही, आहे, वेळ आहे. ओके. तर यू लूज, एक माणूस होता, तो फक्त 2 शब्दांची वाक्य बोलायचा, आयदर 1 वर्ड और 2 वर्ड्स. सो एकदा त्या काही लोकांनी त्याला म्हटलं, ह्याला आपण म्हणजे विल मेक हिम से अ लॉंगर सेंटेन्स. ते गेले, त्याला खूप भडकावलं, काय काय बोलले, की आम्ही बेट लावली आहे की आज तू मोठं वाक्य बोलणारच. लोक बोलून बोलून प्रोव्होक करून दमले आणि गप्प बसले. सगळे शांत बसल्यावर ही जस्ट अटर द वर्ड यू लूज. तो ती काय त्यांची बेट होती. ही जस्ट सेड यू लूज. Positive thinking is useful, but not always, if it is followed by positive action, emotion. Like we say, glass is never empty. त्या उरलेल्या ग्लासमध्ये there is air. It is invisible, but we can see it. That's called as having a larger perspective, seeing what is not obviously visible. Focus on the controllable. सो उकडायला लागलो, आपण फॅन लावतो, थंडी वाजली, स्वेटर घालतो. इट इज सो सिम्पल दॅट वी डू. आता इथे आय यूज टू गिव्ह एक्झाम्पल ऑफ क्रिकेट मॅच. टॉस आपण हरलो, किंवा स्टुडंटसाठी सिलेबस तुमच्या हातात नाही, टाइम टेबल नाही, क्वेश्चन पेपर नाही. व्हॉट इज इन युअर हँड्स? फोकस ऑन व्हॉट इज कंट्रोलेबल. Number 11 is what is known. Courage to change what we can, the right efforts. Collective action often helps. Serenity, accept if we can't change. And wisdom, we should know the difference when we can try and we have to just accept. 12 is adapt, change according to age, situation. It's not easy, but at times it will lead to काही चांगल्या सवयी निर्माण होतील आणि आपली काही कौशल्य वाढतील, जे कोविड मध्ये झालं. बऱ्याच लोकांना वाटतं कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन मला काही करायला आवडत नाही. ठीक आहे, म्हणजे दॅट्स नॅचरल. देन मेक युअर कम्फर्ट झोन बिगर अँड बिगर. दॅट वुड हेल्प. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विथ अदर्स, दॅट्स व्हर्बल, कुठले शब्द वापरतो, बट मोर इम्पॉर्टंट इज नॉन व्हर्बल. दॅट इज आईज, चेहऱ्यावरचे भाव काय आहे, हातवारे, पॉस्चर, टच, व्हॉल्यूम, आवाजाचा म्हणजे किती मोठा आवाज आहे, टोन कसा आहे, बिंग असर्टिव्ह बट नॉट अग्रेसिव्ह और पॅसिव्ह. सोशल रिलेशनचा सपोर्ट हा हल्लीचा रिसर्च आहे. इंडियन कल्चर कलेक्टिव्हिस्टिक, तिथे भरपूर कनेक्शन्स असतातच. फॅमिली, फ्रेंड्स, शेजारी, ऑफिसमधले सहकारी, क्लोज बॉन्ड्स. And they have to be with real people, not two-dimensional people, virtual people which are on screens. आता एक्झाम्पल इज ऑनलाईन पर्चेसिंग. हल्लीच मी वाचलं हे, की ऑनलाईन पर्चेसिंग कॅन बी व्हेरी इम्पर्सनल, की यू ऑर्डर अँड यू गेट द वॉट एव्हर यू वॉन्ट. Whereas when you go to the market, there's some human interaction. So there's some difference in that. Win-win situation versus win-lose. Win-win is not always possible, but sometimes it's possible. But it's worth considering, especially in conflict management. एक एक्झाम्पल आहे, मोठी स्पर्धा आहे, 2 शेफ्स आहेत, प्रत्येकाला एक एक ऑरेंज हवंय त्यांच्या रेसिपीसाठी, आणि एकच संत्र अवेलेबल आहे. तर काय करता येईल? कॉम्प्रोमाइज डझंट वर्क. अर्ध अर्ध घेतलं तर त्यांच्या रेसिपी बिघडेल, आणि एकानेच घेतलं दुसऱ्याला प्रॉब्लेम होईल. मारामारी करून बळकावायला गेले तर इट मे जस्ट फॉल अँड गेट डिस्ट्रॉय. सो देन दे आस्क इच अदर व्हॉट डू यू वॉन्ट. सो वन सेज मला पूर्ण साल हवी आहे, आणि दुसरा म्हणतो मला पूर्ण ज्यूस हवा आहे. सो हिअर इट्स विन विन, बोथ कॅन गेट व्हॉट दे वॉन्ट. रिक्रिएशन, रिलॅक्सेशन, रिचार्ज बॉडी अँड माइंड फ्रिक्वेंटली, करेक्टली. आता आपले सेलफोन्स आपले वेगवेगळे आहेत, आपले चार्जर्स सुद्धा वेगवेगळे असतात. एका फोनचा दुसऱ्याला नाही चालत. सो दीज आर सम वेज यू कॅन रिचार्ज युअर बॉडी अँड माइंड अँड मेक युअर ओन लिस्ट. दीज आर सम थिंग्स विच आर युज्ड. Laugh, sing, dance. I mean, they may differ from person to person. Know own strengths and resources and use them well. Now, there are some people who use even their own weaknesses well. ह्याच्याबद्दलची एक गोष्ट छोटीशी मी तुम्हाला सांगते. MBA चा क्लास आहे. त्या प्रोफेसरने विचारलं स्टुडंट्सना पहिल्या वर्षाच्या, की तुम्हाला कशात स्पेशलायझेशन करायचंय. तर कोण म्हणजे फायनान्स, मार्केटिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कुठलं हवंय. तर एक बोबडं बोलणारा मुलगा होता. तो उठून म्हणाला, मला मार्केटिंग मध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे. सगळे हसायला लागले. ते म्हणाले, मार्केटिंग? तुला लोकांना कन्व्हिन्स करायचंय, प्रॉडक्ट विकायचंय, तू बोबडा बोलतो. तुम्हाला नाही, मला मार्केटिंग मध्येच करायचंय. तर ते सर म्हणाले, ठीक आहे, ह्या 100 मी कॉपीज देतो रामायणाच्या. तुम्ही सगळ्यांनी 1 आठवड्यात किती विकता येतं तुम्हाला बघूया. 1 आठवड्यात सर विचारतात कोणाच्या किती विकल्या गेल्या.
वर्गातल्या मुलांचं उत्तर असतं, मुलींचं 5, 10, 15, 20. आणि हा मुलगा म्हणतो 100. कसं बाबा, काय केलं तू? तर म्हणतो काही नाही, मी बेल वाजवली, लोकांनी दार उघडलं, मी त्यांना सांगितलं हे रामायण आहे, तुम्ही विकत घेता की मी वाचून दाखवू? त्यांनी त्याचा वीकनेस ही टर्न्ड इनटू अ स्ट्रेंथ. Hardy personality, Suzanne Kobasa, a psychologist, the 3 C's that she gave: commitment. These are things which help in living. Commitment, not alienation; challenge, not threat; and feeling a sense of control, की माझ्या नियंत्रणात आहे, कशाची तरी आपली गुंतवणूक आहे, आपण धोका नाही त्याला आव्हान मानतो. सो दीज आर द 3 C's. कोविडमध्ये आणि एरवी पण आपण सारखं एकमेकांना म्हणतो टेक केअर, टेक केअर, टेक केअर. सो टेक केअर ऑफ व्हॉट? सो आय वॉन्ट यू ऑल टू राईट TAKECARE, आणि तुम्हाला जे सुचतं ते. टी पासून सुरू होणारे काही शब्द, ए पासून, के पासून, ई पासून. खूप शब्द सुचतील. आता तुम्ही एक दोन लिहिले तरी चालेल. अँड विल शेअर दिस ॲट द एंड. वेन आय फिनिश, विल शेअर दिस. So I'm skipping the next slide. Taking care, त्याच्या 3 लेवल्स आहेत. प्रायमरी, where there is prevention, where we are being proactive, आपली भूमिका. सेकंडरी इज इंटरव्हेन्शन, ती सुद्धा प्रोएक्टिव्ह आहे. टर्शरी, तिसरी आहे पोस्टव्हेन्शन, झाल्यानंतर. छोटं उदाहरण म्हणजे दूध गरम करायला ठेवलंय, उतू जाऊ द्यायचं नाहीये. प्रिव्हेन्शन इज वी स्टे देअर, फोकस, आणि गॅस बंद करतो उतू जाण्या आधीच. इंटरव्हेन्शन इज ते गॅसवर आहे पण त्याच वेळी आपण दुसरं काहीतरी काम करतोय आणि मग लक्ष, अरे अरे उतू जायला लागले. सो वी क्विकली टेक अ स्टेप अँड क्लोज. सो वी इंटरव्हीन अँड वी स्टॉप द स्पिलिंग. आणि थर्ड इज काय नाही, दूध उतू गेलं. सो देन वी डील विथ दॅट सिच्युएशन ऑल्सो. And many resources are available for each level in the real world and the e-world. So these are some resources that can be used. मला वाटतं तुमचा ग्रुप सुद्धा हा ई ग्रुप हा एक याचाच उदाहरण आहे. युझिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी फॉर सेल्फ केअर. आपल्याला सगळ्यांना काय हवं असतं? फ्रीडम, स्वातंत्र्य, सक्सेस, हॅपीनेस आणि ग्रोथ. तर प्रत्येकाविषयी एक छोटं छोटं वाक्य मी इथे लिहिलंय, कोटेशन. फ्रीडम इज व्हॉट यू डू विथ व्हॉट हॅज बीन डन टू यू. Success comes in cans, failure comes in can'ts. The gift of happiness belongs to all those who unwrap it. It's there. Only the unwrapping is required, which we all can do. Grow through what you go through. आणि this too shall pass is a very short but very meaningful sentence. दुःखात असताना, सुखात असताना दोन्ही वेळा हे वापरता येतं for different effects. These are the 4 key factors as per Brahmavidya: joy, gratitude, reverence and humility. आपण डिझायनर क्लोथ्स, डिझायनर सनग्लासेस म्हणतो, but I think we all are designer. We are designed by the divine power. This is a sentence from a lesson in Brahmavidya. Our body is transcendentally beautiful, infinitely intricate, and the most gloriously accurate instrument in the universe. We are divine, so can be fit and fine. अर्णव, बंद करायला येईल. So thank you. We'll have question, answer and sharing. I'm closing the PPT with the help of my friend Arnav Nayak. Thank you. Thank you, Arnav. Thank you, Arnav. Just see. He is my chota guru. The laptop at home was not working, so he is my neighbor's son and he has come to help me. God bless him. Thank you. थँक्यू दिवाण मॅम. खूपच छान प्रेझेंटेशन होतं. इट वॉज ॲज इफ ईच स्लाइड, एकेका स्लाइडवर एक सेशन होऊ शकतं, एवढी माहिती हो होती. हो हो, मला ते जाणवत होतं की असं होणार आहे आणि म्हटलं ते सगळे सेशन सायली घेईल. नाही तर आज आपण आता लोकांचे काय कॉमेंट्स आणि क्वेश्चन असतील ते बघूयात. तुम्हाला ते टेक आता आपण केअरचा फुल फॉर्म सांगायचा आहे का? तुम्ही काय लिहिलं होतं? टेक केअर आपण आधी घेऊया. ओके. प्रत्येकाला आपण वेळ देऊया, त्यांनी काय लिहिलंय किंवा काय त्यांना लिहावं असं वाटलं, मे बी इन द लाईट ऑफ व्हॉट वी हॅव सीन सो फार. ओके.
कुणाला शेअर करायचंय का? TAK. पण पहिलं आपण 17 प्रश्न जे घेतले त्याच्यानंतर तुम्ही काही वाक्य लिहिलं असेल ते तुम्हाला आधी सांगायचंय का हा कोणाला? हा हा. की ते प्रश्नांची उत्तरं ऐकल्यावर नाही, मनात हा अलका तुला विचार आला? सांगायचंय? So the thing which I wrote, that your body is everything and is the only friend which comes and goes with you. ओके. आणि कोणाला शेअर करायचंय? माझा विचार होता, आय एम सो फॉर्च्युनेट. येस, येस वी आर. एनी अदर? एक आपल्याला त्यातून जाणवेल त्या 17 उत्तरांमधून की वी आर व्हेरी रिच, वी आर ब्लेस्ड and we need to be grateful and glad about it. ठीक आहे. then there was gratitude journal. त्याच्याबद्दल कोणी काही लिहिलंय का? ABCDEFGH. You can keep writing. तुम्ही 8 दिवसांनी, 1 महिन्यानी, 1 वर्षांनी पण ती यादी पूर्ण करू शकता. पण आता जे आपण म्हटलं 4 वाक्य, तिथे कोणाला काही सुचलं असेल तर I'm grateful that I have. I'm grateful that I can. कुणाला I'm शेअर grateful करायचंय का? that I don't have. सायली, as my former student, वर्गात बसली असेल तर मी म्हणेन तूच बोल पहिलं. I am grateful that I have the time to do things that I love to do. Very nice. Very good. Any other person can share. कदाचित लोकांना आणखी वेळ हवाय लिहायला. हा, कोणाला मी शेअर Family. करायचंय? हा. मी Family. लिहिलंय Someone says I am glad that I have. right. I'm grateful that I have family. We have friends. तो आपण जो मी F लिहिलाय ना A to Z मध्ये, त्या F मध्ये मोठी यादी आहे. हा. फॅमिली, फ्रेंड्स. जस्ट वन सेक. ज्योतिताई बोला. हो, मी लिहिलंय, आय एम ग्रेटफुल दॅट आय हॅव अप्रिसिएशन फॉर ब्युटी अराउंड मी. व्हेरी गुड. त्या म्हणाल्या ग्रेटफुल हा. दॅट आय हॅव अप्रिसिएशन फॉर ब्युटी अराउंड मी. ओके, नाईस. मंजिरी गोगट्यांनी लिहिलं, आय एम ग्रेटफुल दॅट आय वर्क इन द फील्ड दॅट इज माय नॅचरल ॲप्टिट्यूड विच ऑल्सो रिझल्ट्स इन जॉय. Yes, we are always grateful for this. लिव उलमनचं पुस्तक, ऍक्टर, तिने काय म्हटलं की सेटवर गेली आणि तिला हसू यायला लागलं की माझ्या आवडीचं काम करायला मी इथे आले आणि हे लोक मला वर त्याचे पैसे देणार आहेत. अंजली यांनी लिहिलंय, आय एम ग्रेटफुल टू बी बॉर्न ॲज अ ह्युमन बिईंग. येस. वाव, ग्रेटफुल टू BMM. अरे ABCD मधला बी मध्ये पहिलं लिहून टाका BMM. We are grateful to BMM. Even I'm grateful because I was invited and I got a chance to share with you all. Acha, ABCD's it will just continue. E, electricity, earth, education, enjoyment, our eyes, our ears. F मध्ये family, friends, food, farmers, flowers, fruits, the freedom that we have, the fun we have. ओके, आय डोंट हॅवचं कोणाकडे आहे काही? येस, G फॉर गुगल. वी आर ग्रेटफुल टू गुगल. सगळ्यांना आपलं लहानपण आठवत असेल, काही शब्द अडला तर मोठ्यांना विचारायचं, मग डिक्शनरीत बघायचं, त्या छोट्या पॉकेट डिक्शनरीत मिळायचं नाही, मग मोठी डिक्शनरी शोधायची. नाव वी आर ग्रेटफुल टू गुगल. अच्छा, ग्रेटफुल. हा बोला. I'm grateful that I don't have to worry about a lot of things in my life. My life is going Yes. smoothly right now. So Yes. Many of us don't have to worry about whether the next meal is going to come or not, yes. whether we'll have sufficient money. We have a home, family,
Loving worries are family, not. Yes, shelter, everything. yes, Yes. correct. Yes. आणि ही यादी तुम्ही जितका विचार कराल तितकी वाढतच जाऊ शकते. म्हणजे असं नाही की आता हे सुचलं, मे बी 1 महिन्याने आणखी काही सुचेल. आणि A to Z ची पानं मग पुरणार नाहीत. आणि हे 4 कॅटेगरीजसाठी मग जास्त जागा पण लागेल. कॅन वी गो टू टेक केअर? Yeah, no, I don't have to. I'm grateful that I don't have. मला वाटतं श्यामल देसाई यांनी लिहिलंय आउटस्टँडिंग लोन्स. वाव, व्हेरी गुड. किंवा एखादा डिसीज विच इज प्रॉब्लेमॅटिक. So I'm happy, Mala. I'm grateful that all of you are thinking about it and you're responding and you're sharing. I'm grateful for your responses. आणि स्वाती कुलकर्णींनी लिहिलंय फॉर स्टे होम मॉम्स ग्रेटफुल टू नॉट हॅव टू फेस द कॉर्पोरेट चॅलेंजेस. ओके. आता ह्यातले काही पर्सनल असतील, म्हणजे सम मे नॉट वॉन्ट टू शेअर दॅट. राईट. ओके, नाईस. नाईस रिस्पॉन्सेस. आता वी कॅन गो टू टेक केअर. सायली, और देर आर सम अदर्स? या, कुणाला टेक केअरचं सांगायचंय का? टीचं थॉट्स लिहिलंय पूर्णिमाने. ओके, ओके. So take care. When we say take care to others, what are we asking them to take care of? So T can be नाही, others नाही, even for us. For We need to ourselves. take care Okay. of, yeah, of what? So, Saili, me talk लिहिलंय, talk to people. Talk. Would like Yes. Okay. Yes. Okay. Our actions. Okay. Actions. That's in A. Yes. Being kind to ourselves. मी पण तेच लिहिलं होतं. आय कॅन टॉक. आय एम थँकफुल दॅट आय कॅन टॉक. अच्छा, दॅट्स फॉर ग्रेटफुल. नाव वी हॅव मूव्ड ऑन टू टेक केअर मध्ये TAKE पासून काय शब्द लिहिलेत? Aचं मी अँगर लिहिलंय. टेक केअर ऑफ युअर अँगर. ओके, ओके. Aचं मी अवॉइड लिहिलंय. Aचं लिहिलंय? हा, Aचं अवॉइड केलंय. हेच मी लिहिलंय किड्स. दॅट आय हॅव किड्स. आय एम हॅपी अबाउट ओके, दॅट. ओके. बट आर यू टॉकिंग अबाउट ग्रेटफुल की टेक केअर? टेक Take केअर. care. टेक केअर ऑफ द किड्स. ओके. आणि Take इथे care of सुप्रियांनी लिहिलंय चॅटमध्ये TAKE थँकफुल अडॅप्टेबल नॉलेज अवेलेबिलिटी इक्वालिटी एट होम. टेक केअर ऑफ दीज. इज इट? हा, आय थिंक कन्फ्यूज होत आहेत लोक. सो नाउ वी हॅव मूव्ड ऑन फ्रॉम बिंग ग्रेटफुल टू वेन वी से टेक केअर, व्हॉट आर वी सेइंग? ओके, आता मी एक्झाम्पल देते, सो मे बी इट विल बी क्लिअर परहॅप्स. तर टी साठी मी काय लिहिलं? लुकिंग ॲट ऑल दॅट व्हॉट आय हॅव स्पोकन, someone has already mentioned take care of thoughts. Thoughts. What we think we become, that influences our feelings, and we have a choice how we can think. And second is time. Every day we get a fixed number of hours. The bad news is time flies. The good news is we are the pilot. So we can give a direction how we spend the time. A is abode. Abode is where we live and our assets, because we said know your resources and use them well. K मध्ये kin. Kin would be all our relatives. And knowledge. Knowledge is which knowledge we need. How do we acquire them and how do we use it? Of course, these are for convenience. TAK मध्ये we can add more things. आणि मराठीमध्ये याचं आणखी वेगळं होऊ शकतं. E is for emotions, which are so important in human beings. Emotions and expectations. Yes, bola. Take care of environment. It's coming in the next E. Thank you. Oh, okay. आता टेक केअर मध्ये 2 E आले ना, त्यामुळे मी तो E तिकडे दिला. ओके, देन वी गो टू E is emotions and expectations. C, changes and challenges, because they will always be a part of our life. I wrote commitment. Yes, for changes, challenge, of course, we can add 10 more words here. And they all will be okay. It's not that only these two are right. But for a short exercise, we are giving some examples. Next, A is our actions. Someone mentioned that, I think. Aspirations and our abilities. Attitude.
Yes, sure. Abilities, if we don't use them, who will? R is resources, relationships, and responsibilities. I also wrote restlessness. Take care. The Is it applicable restlessness. to you? Okay, then for you, yes, it's something very important, but many others may not write. So that's fine. You can write 20 more words for that. And last E is what you said, environment. Every day we are reading articles about climate change and सगळ्या प्रकारचं प्रदूषण आणि ई वर्ल्ड द एक्सपोजर टू ई वर्ल्ड द इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड दॅट इज हिअर टू स्टे ते जाणार नाहीये पण त्याचा चांगला वापर कसा करायचा किती करायचा ते आता कोणाचे काही प्रश्न असतील किंवा आणि काही शेअरिंग असेल आपल्याकडे किती वेळ आहे त्याप्रमाणे आपण करू शकतो I wrote ego for E. येस सॉरी wrote यू रोट ego. Ego. Ego for E. ego EGO Yes. EGO ओके constant reliance on higher power can make you lazy. Yeah. Constant reliance on higher power can make you lazy unless you are the higher power yourself. असं अशोक यांनी लिहिलंय. पण we don't rely on it constantly. We are just grateful for it and we recognize it within us and around us. Often we take it for granted. म्हणजे this is something maybe earlier I would not have spoken about, but it's my recent learning that I've become aware of it. Take a simple lemon, एक लिंबू. See the shape, see the color, the taste, the nutritious qualities. And see, you can say divinity in it. It's not created in the laboratory by human beings. So seeing that, not म्हणजे देवावर सगळं सोडणं असं नाही त्याचं. But being aware and recognizing it in others also. ब्रह्मविद्येमधलं एक वाक्य, we are God in human form and everyone. There's divinity in everything. As we saw in the 7 kingdoms, the minerals, animals, vegetables, human beings. Any other sharing? दिवाण मॅम एक प्रश्न आहे म्हणजे हे जे सगळं आपण सेल्फ वर फोकस ठेवून आहे कारण दॅट इज व्हॉट इज इन आवर कंट्रोल व्हॉट अबाउट द इंटरकनेक्टेडनेस बिटवीन पीपल बिटवीन थिंग्स बिटवीन अस अँड द वर्ल्ड कारण इफ each person focuses on self improvement together as a collective we are going to be better right I think ब्रह्मविद्येमध्ये पण याच्याविषयी आहे ना हो आहे पण आत्ताचा टॉपिक असा होता की फिट फाइंड फोकस ऑन युअर सेल्फ किंवा सेल्फ केअर सो दोज पार्ट्स म्हणजे they were not emphasized. The focus was on how you take care of yourself and in what way, in which kind of world that we are living in. But definitely some points were there where we feel a connection to everything. Chotishi mungi, whatever, every life, there's divinity in that. It's creation. The sun, the moon, the stars, pani, prakash, akash, the clouds, and the interconnections. आणि जनरली असं म्हणतात की आपल्याला वाटतं माणूस निसर्ग आणि देव हे 3 वेगळ्या गोष्टी आहेत तर ब्रह्मविद्यामध्ये असं आहे की देर इज वन क्रिएटिव्ह एनर्जी द फॉर्म्स डिफर आणि तिथे मी अजून स्टुडंटच आहे माझे 2च कोर्सेस झाले फक्त 4.5 वर्ष आणि पुढचा कोर्स आता पुढच्या महिन्यात चालू होत आहे सो इट्स नॉट लाईक आय हॅव taught or learned it for many years, which is more the case with psychology. But you're right that interconnections, interdependence on others, these are important. So maybe if the topic is social relations or harmonious relations, those points will be focused. अजून कुणाला काही प्रश्न किंवा कमेंट्स आहेत का
दिवाण मॅम, तुम्ही ते 16 प्रश्नांची तुम्ही उत्तरं जी लिहिली होतीत ना, हा ती आमच्या बरोबर शेअर कराल का? हो, 17 प्रश्न. 17 प्रश्न. हा हा, ठीक आहे. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे? मी करू शकते. त्या पहिल्या 2-3 स्लाइड्सवर ते प्रश्न आणि उत्तर होते, ते करू शकते. नाही, पण त्यांना आत्ताच बघायला हवेत का नंतर साठी पण? नंतर पण चालतील, पण म्हणजे दॅट विल बी फॉर अ रेकॉर्ड्स म्हणजे बेसिकली. आत्ता काही विचारण्यासाठी हवे असतील तर ती आत्ता दाखवेल, आणि तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं असेल तर व्हॉट्सअपवर पाठवता येतील. हा, ते आमच्या रेफरन्ससाठी हवे होते. ठीक आहे. आय एम शुअर सगळ्यांना खूप विचार करण्यासारखं याच्यातून मिळालेलं आहे, त्यामुळे एव्हरीबडी इज सॉर्ट ऑफ थॉटफुल. अनघाताई, तुम्हाला काही कॉमेंट्स? आणि मी बऱ्याच गोष्टी म्हटलं हे नको बोलायला, आपल्याला वेळ कमी पडेल, कारण ते फार जास्त मग झालं असतं. तो आणि ॲज यू से या प्रत्येकाबद्दल काही ना काही बोलता येण्यासारखं आहे. हो. ते जे आपण म्हटलं ना, तो बोबडा बोलणारा मुलगा होता आणि ही टर्न्ड हिज वीकनेस इनटू स्ट्रेंथ, तशा आणखी पण गोष्टी आहेत. प्रेझेंटेशनची पॉवर पॉइंट अवेलेबल आहे का? प्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड्स हव्यात की त्याचं वर्ड डॉक्युमेंट हवंय? काहीही चालेल, इट डझंट मॅटर. ठीक आहे, मी सायलीशी बोलते ते कसं अवेलेबल करता येईल. ओके, थँक्यू. खूप छान झालं नंदिनी. व्हेरी स्पेसिफिक ॲज यू आर. मी जसं म्हटलं, थोडक्यात आणि व्हेरी फोकस्ड, मेथॉडिकल, सिस्टमॅटिक, जे सगळे गुण लावता येतील, ऑल शोड अप. इट वॉज व्हेरी नाईस अँड व्हेरी थॉट प्रोवोकिंग. खूप छान. हो दिवाण मॅडम, खूपच छान झालं. आणि सायली म्हटली तसं हे आम्हाला खूप अजून त्याच्यावर विचार करायला, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करायला उद्युक्त करणारं असं होतं. त्यामुळे सगळ्यांनाच मला खात्री आहे की खूप उपयोगाचं होईल. आणि तुमचं ते लेमोनेडचा तो ॲटिट्यूड खूप आवडला की लेमन सगळ्यांनाच मिळत असतात लाईफमध्ये, पण आपण त्याचं काय करतो. हा, ते ना FY फर्स्ट इयरच्या सायकोलॉजीच्या पुस्तकात उदाहरण आहे की आपल्याला गोड फळं हवी आहेत, पण मिळालं काय तर लेमन. तर मग तक्रार करायची, राग हे म्हणजे काय, कंप्लेनिंग ॲटिट्यूड किंवा सल्किंग आणि ब्रूडिंग, म्हणजे नेगेटिव्ह विचार करत राहायचं, हे काय, असं का झालं, मलाच का झालं. सेकंड इज आपल्यापुरतं, पण सेकंड मध्ये थ्रायव्हिंग ऑन दिस, लेट मी गेट मोर लेमन्स, मला लेमन ज्यूसची एक मोठी चेन सुरू करता येईल आणि त्याचं मार्केटिंग तर जब्बर करता येईल, उन्हाळा वाढतोय म्हणजे असं. ते होते ना, एका देशात चपला बूट बनवणाऱ्या कंपनी 2 होत्या आणि त्यात एका देशात त्यांच्या माणसाला त्यांनी प्रतिनिधीला पाठवलं. तर म्हणजे 2 वेगळ्या कंपनी आहेत. तर ते दोघंही त्या देशात गेले, परत आले. एकाने कंपनीला सांगितलं की आपल्याला इथे काही स्कोप नाहीये, कारण या देशात कोणीही चपला बूट घालत नाही, तिथे तशी पद्धतच नाही. आणि दुसरा प्रतिनिधी म्हणाला आपल्याला इथे 100% मार्केट आहे, इथे कोणीही चपला बूट घालत नाही, त्यामुळे भरपूर आपल्याला इथे देयर इज नो कॉम्पिटिशन. सो फर्स्ट वी मार्केट द नीड that they have to wear, and then we have full scope here. So we find the difference in the attitude. बरोबर. The reality was same. What they saw in the country की कोणी चपला बूट घालत नाही, पण how they interpreted and what they presented to their bosses is that no scope versus full scope. रुकया, तुला काय म्हणायचंय? रुकया, what would you want to say? Nandini, thank you so much for the whole presentation. Everything is relevant to everyone. Okay, thank you. It is not that it is particularly relevant to only certain people. And at whatever stage and whatever age, whatever you may think that you have reached a stage, it is still relevant. Thank you. And that is the beauty, because ours is, all of us have a journey, and in our journey you will have everything which is relevant, and this is what I liked about the whole presentation. Thank you, Nandini. Thank you. That means a lot. It's coming from someone who has seen the world, who has done 100 kinds of social work, who knows much more than I know, and who has been friend.
like my elder sister from 1981. Thank you. Thank you so much. I think this is a good point to end today's session. दिवाण मॅम, अगेन थँक्यू. तुम्ही एवढा म्हणजे वेळ घालून प्रेझेंटेशन करण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये आलात, या प्लॅटफॉर्मवर आलात. थँक्यू सो मच. याचं रेकॉर्डिंग ऑफकोर्स नेहमीप्रमाणे विदिन द नेक्स्ट 24 आवर्स याचं रेकॉर्डिंग यूट्यूबवर आपले अपलोड करून मी पाठवते लिंक सगळ्यांना, आणि मग यू कॅन शेअर इट विथ अदर्स. बिफोर वी एंड टुडे सेशन, मला वाटतं अंजली तू सांगशील पुढच्या आठवड्यात आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत. व्हिडिओ बंद केला तर तू म्युटेड आहेस. तर पुढल्या संडेला मार्च 30ला आपल्याकडे स्पीकर येणार आहेत आदरणीय शमिका कुलकर्णी. शमिका कुलकर्णी यांचा अध्यात्मातल्या बऱ्याचशा ग्रंथांचा, इन्क्लुडिंग उपनिषद, त्याच्यानंतर आपले शास्त्रग्रंथ जे जसे पंचदशी, आणखीन बऱ्याच एकनाथी भागवत वगैरे अशा अनेक ग्रंथांचा खूप अभ्यास आहे. त्यांची त्याच्यावर निरूपणं झालेली आहेत. आणि विषय आपला आहे, आता आपल्याकडे गुढीपाडवा येतोय, 30 तारखेला गुढीपाडवा पण आहे. तर त्या निमित्ताने राम नामाचे महत्त्व, राम नामाचा स्वरूप अर्थ काय, आणि त्याचं ते राम नाम घेण्याचं महत्त्व काय, हा आपला विषय आहे. तर अतिशय छान अशा वक्त्या आपल्याला लाभलेल्या आहेत पुढल्या संडेला. तर आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. थँक्यू.